अनालायसिस ऑफ सॉल्ट काय असतं बेसिकली त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. अँड डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट्स वी हॅव टू नो हेअर. ठीक आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्टेड दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर इथे जे बेसिक कन्सेप्ट येते आपल्याकडे टाइप्स ऑफ सॉल्टची, तर त्याच्यामध्ये जर पहिले सॉल्टचा विचार केला तर आपल्याकडे येतो स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून जे सॉल्ट बनतात. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, सोडियम नायट्रेट, सोडियम सल्फेट, सोडियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोराईड आणि पोटॅशियम नायट्रेट. तर हे बेसिकली बनणारे जे सॉल्ट्स आहेत हे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून बनतात. ठीक आहे. एक टाईपचा सॉल्ट असा असतो की ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसेस असतात. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमोनियम क्लोराईड, कॉपर सल्फेट, अमोनियम नायट्रेट अँड कॉपर क्लोराईड. तर हे जे बेसिकली सॉल्ट्स बनतात हे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसपासून बनतात. ठीक आहे. अँड अगेन द सॉल्ट विच आर मेड फ्रॉम द वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसपासून जे बनतात, जसं आपला हा सोडियम ॲसिटेट आहे, पोटॅशियम सायनाइड आहे आणि सोडियम नायट्रेट आहे. हा सोडियम क्लोराईड आहे आपण म्हणतो त्याला, सॉरी हा आपला कॅल्शियम कार्बोनेट आहे बेसिकली. ठीक आहे. सोडियम कार्बोनेट त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, सोडियम कार्बोनेट आहे बेसिकली. तर हे जे सॉल्ट्स आहेत हे बेसिकली मेड्स फ्रॉम द ऑर डिराईव्ह फ्रॉम द वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसपासून बनवले जातात. हेअर इज दॅट अगेन वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द हायड्रोलिसिस. कारण आपण शिकतो काय बेसिकली हायड्रोलिसिस आपण शिकतोय. तर हायड्रोलिसिस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं की जर बघा तुम्ही की व्हेन वन ऑर मोर सॉल्टचे आयन, ठीक आहे, म्हणजे जसं पॉझिटिव्ह आयन आहे किंवा निगेटिव्ह आयन आहे ज्यांना आपण कटायन और अनायन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे असे एक किंवा एकापेक्षा जास्त असतील, वन ऑर मोर दॅन वन सॉल्टचे जे आयन आहेत, कटायन और अनायन्स आहेत बेसिकली, जेव्हा रिॲक्ट करतात पाण्यासोबत. ठीक आहे. कधी पाण्यासोबत, म्हणजे याचा अर्थ जर मी सोडियम क्लोराईडला पाण्यामध्ये टाकून देतो तर डिझॉल्व्ह होऊन जातं. त्याच्यामध्ये Na+ आणि Cl- चे आयन्स बनतात. ठीक आहे. तर हे काय करतात बेसिकली रिॲक्ट करतायत वॉटरसोबत. ठीक आहे. दॅन जेव्हा ते रिॲक्शन दाखवतात द इक्वॅलिटी ऑफ द कॉन्सन्ट्रेशन जे आहे, ठीक आहे, म्हणजे हायड्रोनियम आयन म्हटलं जातं. ठीक आहे. इक्वॅलिटी काय, हायड्रोनियम आयन H+, H3O+. ठीक आहे. अँड अ हायड्रॉक्साईल जो आहे OH-चा, ठीक आहे, इज डिस्ट्रीब्युटेड. ठीक आहे. ही काय होऊन जाते, हे डिस्ट्रीब्यूट होऊन जातात. ठीक आहे. इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात कॉन्सन्ट्रेशनमध्ये. सो व्हेन एव्हर दिस डिस्ट्रीब्युशन विल बी ऑकर्स. ठीक आहे ना. सो द सोल्युशन डज नॉट रिमेन्स न्यूट्रल. ठीक आहे ना. ह्या केसमध्ये ते जे सोल्युशन आहे ते न्यूट्रल राहत नाही. अँड बिकम्स ॲसिडिक ऑर बेसिडिक विच विल बी डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द सॉल्ट विल बी युजेस. ठीक आहे. ज्या टाईपचं सॉल्ट यूज केलं असेल त्या टाईपच्या सॉल्ट्सवरती ते काय करतं, डिपेंड करतं. सो सच अ रिॲक्शन जी होते बिटवीन आयन्स अँड आयन्स ऑफ सॉल्ट. ठीक आहे. सॉल्टच्या आयनमध्ये ही जी रिॲक्शन आहे बेसिकली सॉल्टच्या आयनमध्ये, ठीक आहे, आणि वॉटरच्या आयनमध्ये जी रिॲक्शन होते त्या रिॲक्शनला म्हटलं जातं बेसिकली हायड्रोलिसिस ऑफ द सॉल्ट. इफ यू डोंट अंडरस्टँड वी ट्राय टू अंडरस्टँड अगेन इट. व्हेन वन ऑर मोर, ठीक आहे, जे आयन्स आहेत सॉल्टचे आयन्स आहेत ज्यांना कटायन और अनायन म्हणतो आपण. ठीक आहे. हे काय करतात, रिॲक्ट करतात वॉटर. ठीक आहे. रिॲक्ट विथ द वॉटर दॅट इक्वॅलिटी ऑफ द कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे हायड्रोनियम आयन अँड हायड्रॉक्सिल आयनचे जे त्यांच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन जातात. ठीक आहे. आणि असं जे सोल्युशन आहे जे डज नॉट रिमेन्स न्यूट्रल, बघा ज्यावेळेस हे मिक्सचर होतं त्यावेळेस हे न्यूट्रल राहत नाही. सो बिकॉज ऑफ दिस, ठीक आहे ना, सो बिकम्स मे बी ॲसिडिक और मे बी बेसिक. ठीक आहे. तर ॲसिडिक होतं एक तर बेसिक ते बनून जातं. सो टाईप ऑफ द सॉल्ट डिपेंड करतं कुठल्या टाईप ऑफ सॉल्टवरती ते डिपेंड करतं. सच रिॲक्शन जी होते, ठीक आहे, अशी जी रिॲक्शन असते आयन्स ऑफ द सॉल्ट आणि आयन्स ऑफ वॉटर यांच्यामध्ये जी रिॲक्शन होते ती बेसिकली असते हायड्रोलिसिस ऑफ द सॉल्ट. ठीक आहे. त्याला डिफाईन पण केलं गेलं ॲज लाईक दिस. हायड्रोलिसिस ऑफ द सॉल्ट इज डिफाईन्ड ॲज द रिॲक्शन इन विच, ठीक आहे, ज्याच्यामध्ये कटायन आणि अनायन्स असतात बेसिकली, कटायन और अनायन और बोथ दोघं जे सॉल्टमध्ये असतात रिॲक्ट करतात आयन्स ऑफ वॉटरसोबत टू प्रोड्यूस काय करतात, ॲसिडिटी और अल्किलिटी बेसिकली दाखवतात. अल्किलिटी म्हणजे बेसिकली बेसिसिटीज असते. ठीक आहे. तर मग ॲसिडिटी अदरवाईज अल्केनालिटी जे बिहेव करतं. ठीक आहे. और समटाईम्स इट कॅन बी न्यूट्रल पण असू शकतं. ठीक आहे. सो हेअर इज दॅट वी कॅन डिफाईन इट, दॅट विल बी अ हायड्रोलिसिस ऑफ द सॉल्ट त्याला म्हटलं जातं.
तर ह्याच्यामध्ये जर पहिल्यापासून जर आपण विचार केला तर हा तर आपल्याला समजतो की ही दुसरी कन्सेप्ट होती आपल्याकडे हायड्रोलिसिसची. पण आपण जर 1 by 1 जर एक एक सॉल्ट डिराईव्ह करण्याचा प्रयत्न केला 1/3, ठीक आहे ना, हे आपल्याकडे जे 3-4 सॉल्ट्स आपल्याकडे आहेत बेसिकली, त्या सॉल्ट जर डिराईव्ह करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात पहिला जो सॉल्ट येतो आपल्याकडे तो स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसेस पासून बनणारा सॉल्ट आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर NaCl आपण बघितलं तर हा सोडियम क्लोराईड आपण बघतो जो स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून बनतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सोडियम क्लोराईडचा विचार करतोय आपण, सॉल्ट आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे, ठीक आहे, HCl आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. सो स्ट्रॉंग जर NaCl हा आपल्याला सॉल्ट पाहिजे असेल तर स्ट्रॉंग ॲसिड आपल्याकडे HCl आहे. ठीक आहे. HCl प्लस जर केला हा स्ट्रॉंग बेस सोबत, ठीक आहे, NaOH सोबत, म्हणजे हा स्ट्रॉंग बेस आहे NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. सो व्हेनेवर वी कॅन रिॲक्ट देम बोथ. ठीक आहे. HCl और, ठीक आहे, दोघांचा म्हणजे हायड्रोजन क्लोराईडचा आणि सोडियम हायड्रॉक्साईडची जेव्हा रिॲक्शन तुम्हाला दिसते तर त्याच्यापासून आपल्याकडे काय होतो, हा आणि हा म्हणजे NaCl वेगळा होतो आणि प्लस H2O दाखवतो. काय दाखवतो? हायड्रोजन आणि हा, ठीक आहे, काय दाखवतो? H2O. पण हा H2O हा वेगळा H2O आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पण इथे जर तुम्ही डिझॉल्व बघितलं तर हे जे आहे सॉल्ट, सोडियम क्लोराईडचं सॉल्ट, इट कॅन बी टोटली डिझॉल्व इन ॲन वॉटर. ठीक आहे, डिसोसिएट होऊन जातं वॉटरमध्ये. फॉर एक्झाम्पल Na+ आणि Cl- हे पाण्यामध्ये दाखवतं. ठीक आहे, ॲक्वायस स्टेटमध्ये. मग ज्यावेळेस हे Na+ और Cl- ॲक्वायस स्टेट वॉटरमध्ये दाखवेल त्यावेळेस जर ती रिॲक्शन तुम्ही बघितली तर नेक्स्ट प्रोसेसमध्ये तुम्हाला दिसेल की हा परत HCl आणि NaOH ला फॉर्म करताना दिसेल. ठीक आहे ना, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ जर मी Na+ आयन और प्लस Cl- आयन प्लस वॉटरमध्ये टाकून दिले असतील तर ऑब्वियसली आहे की हा H आहे ना, तर Na एक OH ला घेऊन जाईल सोबत आणि Clचा हा एक आहे दॅट विल बी, ठीक आहे, HCl ला दाखवेल. ठीक आहे, HCl ला दाखवेल. तर याचा अर्थ जी पॉसिबिलिटी आहे दोघांची, एक स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसला पॉसिबल प्रोडक्टला दाखवतो. ठीक आहे, NaOH Cl+ आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर ह्या गोष्टी इथे घडताना दिसतील. म्हणजे बेसिकली होतं स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा रिॲक्शन इथे ऑब्झर्व होते. अगेन त्यात जर HCl आणि सोडियम हायड्रॉक्साईड जर बघितलं, जर पाण्यामध्ये टाकलं तर तुम्हाला समजेल की हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साईड आयनचा इथे परफॉर्मन्स दिसेल. म्हणजे हायड्रोनियम आयन बरोबर आहे H3O+ और Cl- और Na+ और OH हा 2 दाखवतो. म्हणजे हायड्रोनियम आयन हायड्रॉक्सिल आयनचा पण आपल्याला इथे ऑब्झर्व होतो. ठीक आहे. मग ह्या दोघं ज्या गोष्टी इथे आपल्याला समजतात दॅट इज द रिॲक्टंट जो आहे बेसिकली आणि जो प्रोडक्ट आपल्याला दिसतो दोघांमध्ये आर द सेम आहेत. ठीक आहे, दोघं काय सारखे आहेत. दिस इम्प्लाइज दॅट द नेबरिंग, ठीक आहे, इट कॅन बी नायदर द कटायन और नॉर द अनायन ऑफ द सॉल्ट रिॲक्ट विथ द वॉटर. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की कटायन पण रिॲक्ट करत नाही आणि अनायन पण रिॲक्ट करत नाही कोणासोबत, वॉटरसोबत. और देर इज नो हायड्रोलिसिस, यांच्यामध्ये कुठलं हायड्रोलिसिस होत नाही. दॅट इज सोल्युशन विल बी न्यूट्रल असतं. मग ह्या केसमध्ये काय होऊन जाईल, जिथे रिॲक्शन होणार नाही अनायनची और कटायनची विथ द वॉटर, दॅन वी कॅन गेट इट हिअर अँड अ न्यूट्रल सोल्युशन. काय भेटेल आपल्याला? न्यूट्रल सोल्युशन तिथे भेटून जाईल. सो इट मे बी कन्क्लुडेड दॅट द सॉल्ट ऑफ द स्ट्रॉंग ॲसिड और स्ट्रॉंग बेस. ठीक आहे, तर आपलं कन्क्लुजन इथून काय निघतं की जे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे डज नॉट अंडरगो अ हायड्रोलिसिस, त्याच्यामध्ये हायड्रोलिसिस होत नाही. बट इफ आय गो थ्रू ॲन अ सॉल्ट विच विल बी मेड फ्रॉम द स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसपासून जो बनतो, ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी कशा समजतात तुम्हाला की जो स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस आहे बेसिकली. आता कॉपर सल्फेट जर तुम्ही बघितलं तर याच्यामधला जो स्ट्रॉंग ॲसिड आहे बेसिकली तो हायड्रोजन सल्फाईड आहे. ठीक आहे, H2SO4 आपण त्याला म्हणतो. आणि वीक बेसचा जर वापर केला तर आपण कॉपर हायड्रॉक्साईड आपण बघतो. ठीक आहे, ट्वाईस हायड्रॉक्साईडचे आयन्स आपल्याला दिसतात. जर ह्यांना डिझॉल्व केलं आपण पाण्यामध्ये इट विल बी कम्प्लिटली डिसोसिएट इन वॉटर. ठीक आहे ना, म्हणजे कॉपर सल्फेटमधून कॉपरचे ट्वाईस+ आयन आपल्याला बाहेर निघताना दिसतात आणि OHचे म्हणजे हा सल्फेट जो आहे बेसिकली SO4 ट्वाईस- आयन्स तुम्हाला बाहेर निघताना दिसतील. म्हणजे हे डिसोसिएट होतं पाण्यामध्ये ह्या पद्धतीने. सिमिलरली जर वी कॅन गोइंग टू अंडरस्टँड अबाउट द सल्फेट जो आहे बेसिकली हा जो ट्वाईस आहे, ठीक आहे, नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ द वॉटर. ठीक आहे, तर याची जी टेंडन्सी आहे बेसिकली हा पाण्यासोबत रिॲक्शन करत नाही. सो बिकॉज ऑफ द पॉसिबल जो प्रोडक्ट आहे याच्यापासून बनतो तो H2SO4 बनणार आहे. ठीक आहे, पॉसिबल प्रोडक्ट H2SO4 आहे म्हणजे दॅट विल बी अ स्ट्रॉंगली इलेक्ट्रोलाइट असतो. ठीक आहे, काय असतो हा? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो. अँड अदर थिंग जो कॉपर बघतो आपण ट्वाईस+ आयनचा आपला अनायन और कटायन मधला. ठीक आहे, तर हा कॉपर ट्वाईस+ आयन जो आहे रिॲक्ट विथ द हायड्रॉक्साईड. ठीक आहे ना, हायड्रॉक्साईड आयन सोबत रिॲक्शन करतो. आयन्स फॉर्म
अनआयनाइज कॉपर OH ट्वाइस हा बनतो. म्हणजे CuOH2 ची प्रोडक्ट पॉसिबिलिटी दाखवतो. म्हणजे जो हायड्रोलिसिस जी हायड्रोलायटिक इक्विलिब्रियम इथे स्टेट येते आपल्याकडे म्हणजे CuSO4 ची, तर बेसिकली Cu ट्वाइस प्लस ॲक्वायस आणि 4H2O चे मॉलिक्यूल म्हणजे 4 वॉटरचे मॉलिक्यूल जे लिक्विड स्टेटमध्ये आहेत, इट कॅन बी रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवतात. बरोबर आहे. म्हणजे कॉपर OH2 ॲक्वायसमध्ये थ्राईस हायड्रोनियम आयन, ठीक आहे ना, बरोबर आहे. हा दिसतंय ट्वाइस हायड्रोनियम आयनला इथे डिसोसिएट करतो. पण त्या केसमध्ये काय होतं आहे की ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द एक्सेस एच म्हणजे जास्त प्रमाणामध्ये हायड्रोनियम आयन जो प्रेझेन्स आहे दॅट विल बी द रिझल्ट ऑफ द सोल्युशन जो आहे कॉपर सल्फेटचा जो सोल्युशन बनतो बिकम्स ॲसिडिक होऊन जातो. काय होऊन जातो? मोर प्रेझेन्स ऑफ एक्सेस हायड्रोनियम आयनमुळे हा जो कॉपर सल्फेटचं जे सोल्युशन असतं बेसिकली काय दाखवतं? ॲसिडिक असतं अँड टर्न्स ब्ल्यू लिटमस. याच्यामध्ये जो ब्ल्यू लिटमस असतो तो रेड होतो. काय होतो? ब्ल्यू लिटमस रेड होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. तर मग असा जो फॉर्मेशन आहे बेसिकली स्प्रिंगली जर तुम्ही याचा विचार केला म्हणजे असं जे आहे फॉर्मेशन ऑफ द स्प्रिंगली म्हणजे हे जे सोल्युशन बनतं बेसिकली हे जे कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये आपण वॉटरमध्ये डिसॉल्व करतो तर याच्यामध्ये कम्प्लिटली डिसोसिएशन होत नाही म्हणजे कम्प्लिटली हा डिसॉल्व होत नाही पाण्यामध्ये. बट इट कॅन बी जो कॉपर हायड्रॉक्साईड आहे हायड्रोलिसिसच्या मुळेच मेक्स ॲक्वायस सोल्युशन बनवतो आणि तो ॲक्वायस सोल्युशन कसा असतो? टर्बिड असतो म्हणजे गढूळ पाण्यासारखं हे आपल्याला दिसायला लागतं तिथे. ठीक आहे. हे जे सोल्युशन बनतं ते कसं बनतं? गढूळ पाण्यासारखं बनतं. अँड देन इफ वी गो थ्रू अन अ सॉर्ट ऑफ द वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस सोबत, ठीक आहे, जर मी वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं सोल्युशन बघितलं तर आपल्याकडे सोडियम ॲसिटेट असतो. ठीक आहे. हा सोडियम ॲसिटेट बेसिकली हा सॉल्ट असा आहे जो वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून बनतो. ठीक आहे. म्हणजे वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसचा जर विचार केला तर आपल्याकडे वीक ॲसिड असतं दॅट इज नथिंग बट अ ॲसिटिक ॲसिड CH3COOH आणि स्ट्रॉंग बेसचा जर विचार केला तर तो असतो सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. सोडियम हायड्रॉक्साईड वेन डिझॉल्व इन अ वॉटर, ठीक आहे, जेव्हा पाण्यामध्ये यांना डिझॉल्व केलं जातं डिसोसिएट कम्प्लिटली डिसोसिएट होतात आणि इथून जो हायड्रोनियम आयन आहे म्हणजे हा जो आपला सोडियम ॲसिटेट आहे त्याच्यापासून आपल्याला भेटतो CH3COO मायनस प्लस NaO प्लस. ठीक आहे. म्हणजे Na प्लस दाखवतो हा. काय दाखवतो? Na प्लसला. ठीक आहे. ह्या ज्या दोन गोष्टी इथून घडतात. ठीक आहे. सो वॉटर आहे बेसिकली डिसोसिएट होतो स्लाइटली. ठीक आहे. काय होतं याच्यामध्ये स्लाइटली डिसोसिएशन होतं वॉटरचं म्हणजे H2O प्लस H2Oचा जर विचार केला तर हायड्रॉक्साईल हा हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साईड आयनला दाखवतो. बरोबर आहे. मग हे जे डिसोसिएशन आहे बेसिकली जे सोल्युशन आहे बरोबर आहे म्हणजे जे सोडियम ॲसिटेटचं जे सोल्युशन आहे कंटेनिंग अ Na प्लस अँड हायड्रोनियम आयन अँड बेसिकली CH3COO मायनस आणि OH मायनसला दाखवतो. बरोबर आहे. म्हणजे हे जे कम्प्लीट सोल्युशन आहे आपलं कशाचं? सोडियम ॲसिटेटचं जे पूर्ण सोल्युशन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जो Na प्लस आहे बेसिकली, ठीक आहे, हा जो Na प्लस आपण दाखवतोय आयन जो आहे ऑफ द सॉल्ट हॅव्हिंग एन टेंडन्सी टू रिॲक्ट विथ द हायड्रॉक्साईड आयन सोबत टेंडन्सी दाखवतो रिॲक्शनची म्हणजे NaOH फॉर्म करून देतो. काय फॉर्म करतो? पॉसिबिलिटी दाखवतो की NaOH फॉर्म होऊ शकतो. ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दिस पॉसिबिलिटी वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड दॅट हा जो OH आयन आहे वॉटरचा, ठीक आहे, बिकॉज ऑफ द पॉसिबल प्रोडक्ट, ठीक आहे, प्रोडक्ट ऑफ दिस रिॲक्शन, ठीक आहे, NaOH इज स्ट्रॉंगली इलेक्ट्रोलाइट असतो आणि अशा स्ट्रॉंगली इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे जो अदर हँडचा रिॲक्शनचा आपण विचार केला म्हणजे जो CH3COOH हा एक आहे हा एक जो प्लसचा आहे त्याच्यामधला आता आपण बघितला NaOH ला फॉर्म करतोय मग हा काय फॉर्म करेल? ठीक आहे. ह्याच्यापासून जो हायड्रोनियम आयन आपल्याला दिसतो तो CH3COOH ला फॉर्म करतो. ठीक आहे. CH3COOH म्हणजे बेसिकली काय आहे? आपला ॲसिटिक ॲसिड आहे. म्हणजे ॲसिटिक ॲसिडचा अर्थ काय होतो? वीक ॲसिड आहे आणि एक होता स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. मग ही जी पॉसिबिलिटी रिॲक्शन तुम्हाला दिसते दॅट इज वॉटर प्रोड्यूस अन अनआयनाइज CH3COOH ला. सो हेअर इज दॅट वी कॅन गेट इट दॅट CH3COO मायनस आणि H2O जर बघितला तर CH3COOH आणि हा हायड्रॉक्साईड आयनला दाखवतो. बरोबर आहे. मग अशी जी हायड्रोलायटिक इक्वेशन जी इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आपण जर बघितलं तर सोडियम म्हणजे जो आपला सोडियम सल्फेट आहे बेसिकली म्हणजे आपण त्याला म्हणतो त्यावेळेस सोडियम ॲसिटेट. ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला? सोडियम ॲसिटेट म्हणतो. ठीक आहे. हा जो सोडियम ॲसिटेट आहे बेसिकली वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर आपल्याकडे काय होतो बेसिकली CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड आहे एक सोडियम प्लस आणि OH मायनस हायड्रॉक्साईड आयनला दाखवतो. याचा अर्थ असा की जो रिझल्टंट आहे म्हणजे एक्सेस अमाऊंट ऑफ OH मायनस प्रोड्यूस झाल्यामुळे हा काय दाखवेल? OH मायनस म्हणजे H प्लस ॲसिड दाखवतो OH मायनस बेसिक दाखवतो. बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ हे जे सोल्युशन आहे CH3CONA म्हणजे त्याचे सोडियम ॲसिटेटचं जे सोल्युशन बनतं ते बेसिकली कसं असतं? बेसिक असतं. ठीक आहे. काय असतं? बेसिक असतं. ॲज लाईक दिस वी कॅन गोइंग थ्रू अन अ सॉल्ट ऑफ द वीक ॲसिड अँड वीक बेसच्या सॉल्टसोबत जर आपण गेलो तर आपल्याला समजतं की वीक ॲसिड अँड वीक बेस बेसिकली वेन अ सॉल्ट जर आपण घेतला BA
ठीक आहे. BA सॉल्ट हा जर आपण विचार केला तर हा सॉल्ट कसा बनतो बघा, वीक ॲसिड आहे दॅट इज HA आपल्याकडे वीक ॲसिड आहे फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, आणि वीक बेसचा जर BOOHचा फॉर्म आपण घेतला BOH चा, ठीक आहे. इट डिझॉल्व इन अन वॉटर, ठीक आहे. पाण्यामध्ये जर डिझॉल्व केलं तर कम्प्लिटली डिझॉल्व होईल, तर B+A- ला दाखवेल, ठीक आहे. काय दाखवेल, B+A- ला दाखवेल. सो जे सोल्युशन आहे मे बी टर्न आउट, ठीक आहे, मे बी, ठीक आहे, टर्न आउट ॲसिडिक और मे बी, ठीक आहे, ॲसिडिक अँड अ बेसिक और अ न्यूट्रल दाखवतो, ठीक आहे. इट मे बी ॲसिडिक, इट मे बी बेसिक और इट मे बी न्यूट्रल, डिपेंडिंग ऑन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ द वीक बेसवरती डिपेंड करतं, ठीक आहे. वीक बेस कसा आहे अँड वीक ॲसिड कसा आहे दॅट विल बी फॉर्म ॲन हायड्रोलिसिस, ठीक आहे. काय फॉर्म करतं, हायड्रोलिसिस फॉर्म करतं. तर आपल्याला माहिती Ka हा आपला आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट, म्हणजे बेसिकली आपण केला म्हणतो डिसोसिएशन कॉन्स्टंट. Ka असतो आपला डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड अँड Kb फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस असतो, ठीक आहे. जर Ka जास्त असेल Kb पेक्षा, बरोबर आहे, तर त्या केसमध्ये ते ॲसिडिक असतं, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस Ka हा लेस असतो Kb पेक्षा त्यावेळेस तो बेसिक असतो, आणि जर दोघं सारखे असतील तर ते काय असेल, तुमचं न्यूट्रल सोल्युशन दाखवेल, ठीक आहे. तर अशा केसमध्ये जर आपण स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे जे सॉल्ट आहे बेसिकली वीक ॲसिड आणि वीक बेस जर बघितलं, तर ज्या केसमध्ये आपल्याकडे येतो Ka विल बी ग्रेटर दॅन Kb, म्हणजे सोल्युशन कसं आहे, ॲसिडिक आहे. तर इथे बघा, जर हा अमोनियम फ्लोराईड बघितला, जो सॉल्ट आहे बेसिकली वीक ॲसिड हायड्रोजन फ्लोराईड पासून बनलेला, ठीक आहे. वीक ॲसिड आहे आपल्याकडे हायड्रोजन फ्लोराईड आणि वीक बेस आहे अमोनियम हायड्रॉक्साईड, ठीक आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड आहे, ठीक आहे. तर हा जो अमोनियम हायड्रॉक्साईड आणि वीक ॲसिड हायड्रोजन फ्लोराईडची रिएक्शन तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये जो ॲसिड आहे बेसिकली 7.2 × 10⁻⁴ ला दाखवतो, ठीक आहे. आणि एक Kb जो आहे तो 1.8 × 10⁻⁵ ला दाखवतो. जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला समजत असेल की Ka विल बी ग्रेटर दॅन Kb आहे. तर ह्या केसमध्ये काय होतं, जिथे Ka ग्रेटर दॅन Kb आहे तर तो काय आहे, ॲसिडिक आहे ना, बरोबर आहे. काय ॲसिडिटी दाखवतो, म्हणजे हा ॲसिडिक आहे बेसिकली. सो याच्यामध्ये जो अमोनियम आयन आहे हायड्रोलाइज्ड, ठीक आहे ना, सो हायड्रोलाइज टू स्लाइटली ग्रेटर एक्सटेंड, ठीक आहे ना. म्हणजे याच्यामध्ये जे हायड्रोलिसिस आहे बेसिकली हायड्रोलाइज जो होतो बेसिकली NH4+ आयन विल बी स्लाइटली ग्रेटर दॅन द फ्लोरीन आयन, ठीक आहे ना. म्हणजे NH4 याच्यामध्ये जे हायड्रोलिसिस होत आहे दॅट विल बी ग्रेटर दॅन द हायड्रोनियम आयन दाखवतो, ठीक आहे. सो ड्यू टू दिस दॅट मीन्स दॅट द रिॲक्शन जी आहे प्रोड्युसेस मोर हायड्रोनियम आयन दॅन द हायड्रॉक्साईड आयन, ठीक आहे. जर हा काय करतो, हायड्रोनियम आयनला जास्त प्रोड्यूस करतोय दॅन द हायड्रॉक्साईड आयन, म्हणजे याचा अर्थ हा काय दाखवतो, जर बेसिसिटी कमी आहे तर डेफिनेटली ॲसिडिटी दाखवतोय, बरोबर आहे. म्हणून जे सोल्युशन आहे, जे अमोनियम फ्लोराईडचं सोल्युशन दस विल बी ओनली स्लाइटली ॲसिडिक, टर्न्स ब्ल्यू लिटमस इथे रेड होऊन जातो तुमचा, ठीक आहे. इथे ब्ल्यू लिटमस कसा होतो, रेड होतो. अँड जे सॉल्ट आहे बेसिकली वीक ॲसिड आणि वीक बेसचं, ज्याच्यामध्ये Ka विल बी लेस दॅन Kb आहे, ठीक आहे. Ka विल बी काय लेस दॅन Kb आहे. सो हिअर अगेन दॅट अमोनियम सायनाइडचा जर विचार केला तर वीक ॲसिड आहे हायड्रोजन सायनाइड, ठीक आहे, हायड्रोनियम सायनाइड दॅट विल बी Ka = 4 व × 10⁻10 ला दाखवतो. अँड वीक बेस जो आहे अमोनियम हायड्रॉक्साईडचा, ठीक आहे. सो हिअर इज हायड्रोजन सायनाइड, ठीक आहे. हायड्रोजन सायनाइडचा आणि अमोनियम हायड्रॉक्साईडचा जर विचार केला तर दोघांमध्ये हे काय करतात, शोईंग Ka विल बी लेस दॅन Kb. जर इथे तुम्हाला दिसलं तर या केसमध्ये काय होतं आहे बघा, दोघांमध्ये वेन अमोनियम सायनाइड इज डिझॉल्व इन अन वॉटर, त्या केसमध्ये काय होतं, दॅट इज जो सायनाइड आहे बेसिकली, ठीक आहे, आयन्स हायड्रोलाइज टू ग्रेटर एक्सटेंट, ठीक आहे ना. इथे म्हणजे याच्यामध्ये जे हायड्रोलायसिस होतं ते ग्रेटर एक्सटेंटमध्ये होतं, आणि अमोनियम दॅन द अमोनिया आयन्सपेक्षा, ठीक आहे, अमोनियम आयन्सपेक्षा. सो इट विल बी म्हणजे सायनाइडचा जे आहे ते काय होणार आहे, बेसिकली जास्त प्रमाणामध्ये हायड्रोलाइज होतं. अँड सो जे सोल्युशन आहे बेसिकली जे अमोनियम सायनाइडचं सोल्युशन होतं ते बेसिसिटीला दाखवतं. कशाला दाखवतो, बेसिसिटी. अँड हेअर दॅट विल बी द लिटमस जो आहे बेसिकली रेड लिटमस, हा काय होतो इथे ब्ल्यू होतो, ठीक आहे. अँड अगेन द थर्ड टाइप विल बी हेअर दॅट इज सॉल्ट विल बी वीक ॲसिड अँड वीक बेसचं जे सॉल्ट आपल्याला सोल्युशन दाखवतो याच्यामध्ये Ka हा Kb ला दाखवतो. म्हणजे बेसिकली जो अमोनियम ॲसिटेट आहे आपल्याकडे हा इट कॅन बी अ सॉल्ट, ठीक आहे, वीक ॲसिड पासून बनतो. वीक ॲसिड जो अमोनियम आपण हा
आपल्याकडे ॲसिटिक ॲसिड आहे बेसिकली Ka इज इक्वल्स टू 1.8 इंटू 10⁻5 ला दाखवतो आणि वीक बेस जो अमोनियम हायड्रॉक्साईड आहे बेसिकली 1.8 इंटू 10⁻5 म्हणजे दोघांचं बघा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे सारखा आहे. सो हेअर इज दॅट द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ द ॲसिड अँड बेस जी आहे प्रोड्यूस करतो हायड्रोलिसिस विल बी सेम सोल्युशन. इट मे बी आहे ना न्यूट्रल दाखवतो. काय दाखवतो हा न्यूट्रल दाखवतो. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. जर परत तुम्ही बघितलं किंवा एकदा चांगलं वाचून घेतलं तर तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट काय होऊन जातील क्लिअर होऊन जातील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.